त्यागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवीर कर जोडी तो कथे काळी कर जोडी तो कथे काळी मानवी वेशधारी परिहालीला विग्रही निर्विकारी स्वये श्रीहरी व्यापकु सर्व जीवा तुका तोची तोहा परब्रह्म ठेवा जगद्गुरु तुकाराम महाराज की अनुरेनु यथोकडा तुका आकाशाये वडा तुका आकाशाये वडा तुका आकाशाये वडा तुका आकाशा एवढा मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या किंवा मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या शरण शरण एक नाता पायी माता ठेविला पायी माता ठेविला पायी माता ठेविला देव सोयरा दिनाचा अनंत कला अनंत कृपा निधान
भक्त कोरवरून आले रुक्मिणी प्राण संजीवन सर्व जगदाधार पंढरीश भगवान परमात्मा सकल संत मायबाप ज्यांचा अभंग या ठिकाणी सेवेसाठी निवडलेला आहे ते श्रीमंत महाराज जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अभंग या ठिकाणी सेवेसाठी निवडलेला आहे आणि या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय देवाला काय आवडतं हे प्रतिपादन जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून करत आहेत. विठाला 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 सेवेला प्रारंभ करण्याअगोदर थोडासा परिहार. या ठिकाणी किम निमित्तानं सेवा आहे. श्री गणेश उत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण 16 हरिभक्त पारायण वैकुंठवासी रंगनाथ महाराज महामुनी आणि वेदांताचार्य हबप वैकुंठवासी तुकाराम महाराज शास्त्री आणि गुरुवर्य नारायण महाराज जाधव यांच्या कृपा आशीर्वादाने हनुमान गणेश मंडळ वारणवाडी यांच्या मार्गदर्शनाखाली एक गाव एक गणपती आणि या गावाचं मला कौतुक वाटलं. तुम्ही तुमच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. एक गाव एक गणपती. मी पहिल्यांदा गाव बघितलं एवढं फिरतोय मी. हां आता मी लय फिरतोय ही सांगाय नाही आलो मी इथं. फक्त एक गाव एक गणपती आणि एका जीवाची माणसं मला आज वारणवाडीमध्ये भेटली. हे सगळीकडे नाही, हे सगळीकडे नाही, गली गलीत गणपती आहे. गल्ली गल्लीत गणपती बसवलेला आहे लोकांनी. पण आपल्या गावाचा सार्थ अभिमान या महाराष्ट्राने घ्यावा, नवे नवे या भारत देशांनी घ्यावा की आपल्या गावामध्ये एक गाव एक गणपती या ठिकाणी आपला महोत्सव चालू आहे. आणि त्या निमित्तानं दूध ग शर्करा योग दुधामध्ये साखर म्हणजे अखंड हरिनाम सप्ताह या निमित्तानं आपल्या उत्सवामध्ये आपण या ठिकाणी घेत आहात. आणि दिग्गज मंडळी या ठिकाणी आपल्या कार्यक्रमासाठी आहेत. त्यामध्ये माझं मला वाटते 4थं कीर्तन आहे. हां आणि आमच्या सप्ताहासाठी संगीत विशारद संगीत रत्न ही माणसं तुम्हाला गावलीच कशी हीच विचार करते. ही सामान्य लोक नाहीत मायबाप, ही सामान्य लोक नाहीत. आमचे संतोष महाराज वाघ, आता त्यांना माहीत नाही, मी त्यांना ओळखते. मी माऊलींच्या मागं पालखीच्या मागं 74 नंबरला चालतो आणि तुम्ही 75 नंबरला मागं आला होता. त्या महाराजांचं मला नाव माहिती नाही, पण मी तुमची चाल एक ऐकली होती. आता ती माझ्या एवढं लक्षात येणार नाही, पण तिथं तुमचं मी गायन ऐकलं होतं. महाराज ही एवढी मोठी मोठी लोक आहेत. हां हरिभक्त पारायण आमचे संगीत विशारद संगीत रत्न संतोषजी महाराज वाघ आणि हरिभक्त पारायण संगीत रत्न गोविंद महाराज शिंदे वाघ, मृदंगाचार्य विठ्ठल महाराज कावळे आणि या ठिकाणी हरिभक्त पारायण चंद्रकांत महाराज बागल ज्यांची वारकरी शिक्षण संस्था आळंदीहून या ठिकाणी आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेत. समस्त वारकरी बंधू आणि शिष्टीमाले असतील ज्यांचं या ठिकाणी प्रक्षेपण चालू आहे ते साई यूट्यूब चॅनल बरोबर आहे ना, स्वामी यूट्यूब चॅनल आणि माझे मित्र हरिभक्त पारायण आमचे माऊली यूट्यूब चॅनल या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही दर्शन घेतो, सगळ्यांचं दर्शन घेतो. आणि या ठिकाणी सेवेला प्रारंभ करण्याअगोदर थोडासा एक विषय असा आहे की आपल्या गावाचं कौतुक करावं एवढं थोडं आहे. लक्षपूर्वक आहे का? आपल्या गावाचं कौतुक करावं एवढं थोडं आहे का? कारण आख्या महाराष्ट्रात नव्हे, आख्या भारतात नव्हे, आख्या जगात गणेश उत्सव चालू आहे. गणेश उत्सव चालू आहे. पण ऐका पण आपल्या गावामध्ये एवढं महाराज हिंदू धर्माचं संस्कार असलेलं आपलं गाव आहे. काही लोकांनी गणपतीच्या उत्सवामध्ये चाळ वाजवले, पण आपल्या वारणवाडीतल्या लोकांनी हिंदू धर्माचं संस्कार घेऊन आपल्या गावामध्ये टाळ वाजवले. हे महाराज कौतुकास्पद आहे, कौतुकास्पद आहे महाराज. म्हणून तुमच्या सर्वांच्या चरणाचं दर्शन घेतो आणि कीर्तनाला प्रारंभ करतो. विठाला 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 कुंडली कवरदा हरी विठ्ठल हरिनाम भगवान
अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय महाराजांचा आहे. अभंग खूप गोड आहे मायबाप हो. लक्षपूर्वक ऐका, मनाचं कान करून ऐका. एकही मिनिट मी पुढे जाणार नाही याची दक्षता मी घेणार आहे, काळजी करू नका. फक्त मनाचं कान करून ऐका. जास्त अवघड सांगणार नाही. हे कीर्तन तुम्हाला उद्या सुद्धा करता आलं पाहिजे असं कीर्तन या ठिकाणी मी करणार आहे. लक्षपूर्वक ऐका. अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय महाराजांचा आहे. पहिला शब्द आहे श्रीमंत. या विश्वामध्ये दोनच माणसं श्रीमंत झाली, तिसरा माणूस श्रीमंत नाही. या विश्वामध्ये दोनच माणसं श्रीमंत झाली, श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय आणि श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज. विठाला विठाला दोनच माणसं श्रीमंत झाली, तिसरा नाही. पुढचा शब्द जगद्गुरु. लक्षपूर्वक ऐका, मनाचं कान करून ऐका. श्रीमंत श्री जगद्गुरु. या विश्वामध्ये 3 जगद्गुरु झाले, चौथा जगद्गुरु नाही. जसं जगद्गुरु कुणालाही म्हणता येत नाही, 3च जगद्गुरु झाले. जसं राजा कुणालाही म्हणता येत नाही, राजा कुणालाही म्हणायचं नसतं महाराज. ज्ञानियांचा राजा गुरु महाराव म्हणती ज्ञानदेव पुंतुम मायसे. महाराज राजा कुणालाही म्हणता येत नाही. का? अंधार खूप झाला, अंधार खूप झाला, दिवा पाहिजे. महाराष्ट्र बुडत चाललाय, जिजाऊचा शोभाच पाहिजे. महाराज राजा कुणालाही म्हणता येत नाही, तसं जगद्गुरु कुणालाही म्हणता येत नाही. 3 जगद्गुरु या विश्वामध्ये झाले. पटापट ऐका. कृष्णम म्हणजे जगद्गुरु 1, जगद्गुरु शंकराचार्य 2 आणि तिसरे जगद्गुरु तुकोबाराय. 3 जगद्गुरु झाले. महाराज जगद्गुरु पदवी का? लक्षपूर्वक ऐका. कृष्णम म्हणजे जगद्गुरु सामान्य अधिकार नव्हता महाराज, देव आहे. कृष्णम म्हणजे जगद्गुरु सामान्य अधिकार नाही. महाराज जिवंत बैलाची धार काढली. कृष्णम म्हणजे जगद्गुरु. जगद्गुरु शंकराचार्य चित्रातल्या बैलाची धार काढली, चित्रातल्या. सामान्य अधिकार प्राप्त नाही माय बापू. आणि माझे जगद्गुरु तुकोबाराय. लक्षपूर्वक ऐका. माझे जगद्गुरु तुकोबारायांनी ज्या वेळेस जगद्गुरु तुकोबाराय वैकुंठाला गेले, जगद्गुरु तुकोबारायांची मुलगी आहे भागीरथी, भेट झाली दोघांची. जगद्गुरु तुकोबारायांची मुलीची भेट झाली भागीरथीची. भागीरथीने सांगावं बाबा मला भेटायला येत जावा भेटायला. जगद्गुरु तुकोबारायांनी बोलावं भागीरथी अगं एक ना एक दिवस सगळ्याला जायचंय एक ना एक दिवस. आपण काय गर्व करावा? किती करशील रे भरोसा या नरदेहाचा, किती करशील रे भरोसा या नरदेहाचा, अजून तुला कळला नाही फटका या यमाचा. देह हा पचाचा आणिला भूषणा, देह हा पचाचा आणिला भूषणा. प्रत्येकाला जायचंय. आम्ही मी एक दिवस जाणार आहे, पण भागीरथीने सांगावं बाबा जावा, फक्त मला सांगून जावा. मला सांग, मुलगी आहे हो, बापाची सगळ्यात लाडकी मुलगीच असते. मला सांगून जावा असं म्हटल्यानंतर ठीक आहे मी तुला सांगून जाईन. पण देव नेला आल्यानंतर, देव नेला आला पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला, गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला. तो भगवान परमात्मा महाराज माझ्या जगद्गुरु तुकोबारायांना न्यायला आला. गरुडावरती जगद्गुरु तुकोबाराय विराजमान झाले. पण लक्षात राहिले नाही ना मुलीला सांगायचं. लक्षपूर्वक ऐका. जगद्गुरु पदवी सांगतोय मी, सहजासहजी मिळत नाही. ऐका. विराजमान झाले, वैकुंठाला गेले आणि भागीरथीला कळालं माझे बाबा गेले असं म्हटल्यानंतर धावत पळत देऊगावमध्ये आली. देऊगावामध्ये आल्यानंतर पांडुरंगाचं मंदिर आहे, त्या पांडुरंगाच्या मंदिराच्या समोर उभा राहिली. डोळ्यामधून घळघळ पाणी येतंय मायबाप भागीरथीच्या. आणि देवाला जाब विचारला, देऊगावामध्ये इथलं कोण गेलंय का? पांडुरंगाचं मंदिर आहे. गेला असलं तर बघा, आणि नसल गेला तर, जर तीर्थक्षेत्राला गेला नसाल तर किमान आळंदी, पंढरपूर आणि देहू मरायच्या आधी करून घ्या. विठाला 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 विठाला.
डोळ्यासमोर भागीरथी उभा राहिली माय बापू. आणि उभा राहिल्यानंतर घळघळ डोळ्यातून पाणी येते. पांडुरंगा, का रे माझ्या बाबाला घेऊन गेलास? असं घळघळ घळघळ डोळ्यातून पाणी यायला लागलं. थरथर थरथर देव कापायला लागला. घाम सुटला देवाला. आणि देवाला घाम सुटतो माय बापू. भक्त तसा वासावा लागतो. लक्षपूर्वक ऐका. घाम सुटला. भागीरथीची जशी हाक माझ्या जगद्गुरु तुकोबरायांकडे गेलेली आहे. लक्षपूर्वक ऐका. हाक कशी होती ऐका. मनाचं कान करून हाक ऐका. ही मनाचं कान करून हाक ऐकल्यानंतर तुमच्या डोळ्यातून पाणी येईल. हाक कशी होती ऐका. एक मुलगी बापाला हाक मारते देहू गावामधून. कशी हाक आहे ऐका. ताट बसा सगळ्यांनी. ताट बसा सगळ्यांनी. ताट बसा. हाक ऐका कशी आहे. मुलीची हाक आहे. बाबा गेले कोण्या गावा. बाबा गेले कोण्या गावा. बाबा गेले कोण्या गावा. बाबा गेले कोण्या गावा. भागीरथी करी धावा. भागीरथी करी धावा. बाबा गेले कोण्या गावा. बाबा गेले कोण्या गावा. हरी भागीरथी करी धावा. भागीरथी करी धावा. बाबा गेले कोण्या गावा. बाबा गेले कोण्या एका मुलीची हाक आहे हो. भागीरथी हाक मारते. महिला मंडळ लक्षपूर्वक ऐका. भागीरथी करी धावा. बाबा गेले कोण्या गावा. महाराज जगद्गुरु तुकोबरायांच्या कानावरती हाक ऐकली आणि माझे जगद्गुरु तुकोबराय खाली यायला निघाले. देवाने अडवलं. महाराज चालला चालला. जगद्गुरु तुकोबराय बोलायला लागले. अरे माझ्या मुलीनं मला हाक मारली. मला खाली जावं लागेल. देव बोलतात. संभाषण ऐका. देव बोलतात. महाराज वैकुंठ सहजासहजी कुणालाही नाही. वैकुंठ सहजासहजी कुणालाही नाही. सदैव देह वैकुंठाला तुम्ही घेऊन आलेला आहात. पण ऐका जगद्गुरु तुकोबराय सांगतात संत म्हणून तू या ठिकाणी मला आणलं हे मला मान्य आहे. पण माझ्या मुलीनं मला हाक मारलेले आहे. माझ्या मुलीसाठी मला खाली जावं लागेल. माझे जगद्गुरु तुकोबराय खाली आले. भागीरथीची भेट घेतली. एवढं ठेवा. भागीरथीची भेट घेतल्यानंतर उन्हाळ्याचे दिवस आहेत. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये भागीरथीला सांगितलं 3 दिवस उपवास आहे मी. मला भूक लागली ग. काहीतरी पटकन कर. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये महिला मंडळ लवकरात लवकर होणारा पदार्थ बनवला. नव चुली तुमच्याकडे आलते. पटकन सांगा. खरंच भागीरथीनं शेवयाच बनवाय पाहिजे होत्या. पण भागीरथीनं बोटवं बनवला हो. भागीरथीनं बोटवं बनवलं. बोटवं. नव जिनं जिनं पदर घेतलाय तिने तरी सांगा की. आता राहून द्या. घेऊ नका. आता राहून द्या. काय काय म्हणाल्या शेवयान बोटवं एकच. शेवयान बोटवं. आता आपण महाराज सुशिक्षित झालोय. आपण चपातीला चपाती म्हणत नाही. आता काय म्हणतो? पोळी. कालवणाला कालवण म्हणत नाही. आता काय म्हणतोय? भाजी. भाताला भात म्हणत नाही. काय म्हणतो? राईस. पुण्याला कीर्तनाला गेलो होतो. पुण्याला कीर्तनाला गेल्यानंतर 7 ते 9 वेळ आहे. आपली कशी वेळ आहे आता 8:30 ते 10:30. तशी 7 ते 9 वेळ. आणि 9चं कीर्तन झाल्यानंतर आम्ही 10 बाय 10च्या खोलीत जेवायला बसलो. आता ज्यांच्या घरी आपण जेवण केलं का नाही, सात्विक घर आहे बरं का. सात्विक घर आहे.
आणि 10 बाय 10च्या खोलीत जेवाय बसल्यानंतर आम्ही 5-6 जण, आम्ही गायक मंडळी सगळे बसलो. पण 10 बाय 10च्या खोलीत एक 5 जण बसतील ना, एक माय माऊली चप्पल घालूनच वाडाय आली अहो. आणि चप्पल घालून वाडाय आल्यानंतर त्या माय माऊलीला म्हणलं, ताई साहेब अहो तुम्ही चप्पल घालून वाढताय. त्या ताई काय म्हणल्या माहितीये का, महाराज ही आमची जेवाय वाढायचीच चप्पल आहे. म्या म्हणलं मग जेवाय वाढायची असं सांगताय, अशी बंदाकडनं धरान 3च भात वाढा की मला, 3च भात वाढा. आपण सुशिक्षित झालो महाराज, जुनं विसरून गेलो आपण जुनं. महाराज एक प्रमाण असं आहे, तुका म्हणे देवा आणि जुनाटही माझी सेवा. जुनं विसरू नाही माणसानं, जुनं विसरू नाही. आपण आता प्राथमिक शाळेला विसरून गेलो, मराठी शाळेला विसरून गेलो. आपली प्रत्येकाची मुलं इंग्लिश मिडियमला आहेत माय बाप हो, लक्षपूर्वक ऐका. प्रत्येकाची मुलं इंग्लिश मिडियमला आहेत. पण माझं वाक्य लक्ष देऊन ऐका, ज्यांची मुलं इंग्लिश मिडियमला आहेत ना, त्यांच्या बापांना इंग्लिश मिडियमच्या फी भरण्याच्या लायकीचं जर कोणी केलं असेल तर ती मराठी शाळेनं केलंय, हे विसरून चालणार नाही. जुनं विसरून चालत नाही आपल्याला. लक्षपूर्वक ऐका. बोटवं बनवलं हिथं होतो आपण, बोटवं बनवलं. पण बोटवं कोरडं खायचं कसं? भागीरथीने हातामध्ये तांब्या घेतला, गावामध्ये गेली दूध आणण्यासाठी, कुणीही दूध दिलं नाही. लक्षपूर्वक ऐका, कुणीही दूध दिलं नाही. का? महाग असेल दूध, महाग असेल. महाग असेल का? किती आहे दूध इकडं? बोला पटकन. 30 रुपये. लक्षपूर्वक ऐका, आपण सगळी शेतकरी मंडळी आहे, आपल्या गाईच्या दुधाला दर नाही. मी जरा थोडंसं विषयाच्या बाजूला येऊन बोलतोय, ती बोलण्याची गरज आहे आता. लक्षपूर्वक ऐका प्रत्येकाने. आपल्या भारत देशाला 65 करोड लिटर दूध लागतं. किती लागतं? 65 करोड लिटर दूध लागतं. पण आपल्या भारत देशाचं कलेक्शन किती आहे माहिती आहे का? 15 करोड लागतंय. किती? 65 करोड. आणि कलेक्शन किती आहे? 15 करोड. मग मला सांगा 50 करोड लिटर दूध येतं कुठनं? सगळं महाराज पावडर आणि केमिकल आहे. म्हणून तुमच्या चरणावरती दंडवत ठेवतो, कोणाच्या घरी गायी नसतील फक्त पिशवीतलं दूध पिऊ नका, एका शेतकऱ्याच्या घरचं दूध घ्या. कारण का? 4 पैशाची त्याला मदत होईल. ह्या पिशवीतल्या दुधामुळं आपल्या शेतकऱ्याच्या गायीच्या दुधाला दर राहिला नाही महाराज, नाही दर राहिला. म्हणून लक्षपूर्वक ऐका, भागीरथी दूध आणण्यासाठी गेली, कुणी सुद्धा दूध दिलं नाही. जगद्गुरु तुकोबारांच्या समोर येऊन डोळ्यातून पाणी आलं. माझे जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, भागीरथी ऐक, अडचणीच्या काळामध्ये जास्त अडचणीत आणतो त्याला माणूस म्हणायचं, माणूस म्हणायचं. तो हातामधून तांब्या घेतला, वेल्लेश्वराच्या मंदिरामध्ये पायी ठेवला आणि वेल्लेश्वराच्या मंदिराच्या बाहेर दगडाचा नंदी आहे. त्या दगडाच्या नंदीवरती माझ्या जगद्गुरु तुकोबारांनी थाप टाकली. विलेश्वरा